टेस्टी असे ब्रेड रोल तयार आहेत। खायला एकदम छान लागते आणि यातलं स्टफिंगही तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसते। इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचे आणि हे पण छान फुलू द्यायचे। छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि इथे ब्राउन कलर आलेला आहे। यामध्ये मी टाकते 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला। हे पण एकदा मिक्स करून घेऊया आणि 1 वाटी कांदा टाकायचा आहे। ते पण मी छान बारीक चिरून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि इथे मी छान कांदा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत। सगळ्यात आधी मी टाकते 1 वाटी गाजर टाकून घेते। यानंतर मी टाकते 1 वाटी बीन्स आणि 1 वाटी शिमला मिरची। आता आपण हे छान सगळं परतून घेऊया। यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते। मीठ टाकल्यामुळे आपल्या भाज्या लवकर वाफल्या जातात। झाकण लावून 2 ते 3 मिनिट आपण हे छान वाफवून घेऊया आणि इथे छान भाज्या वाफलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये 2 मध्यम साईजचे उकडून मॅश करून घेतलेले आलू इथे टाकते आणि काही मसाले टाकून घेऊया। यात मी पावभाजी मसाला टाकले 1 चमचा, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची आहे। याने चव फार छान येते। हे एकदा मिक्स करून घेते। इथे मी 1 चमचा कसुरी मेथी टाकून घेते आणि सगळ्यात शेवटी फ्रेश अशी कोथिंबीर यात टाकून घेऊया। आता आपलं इथे स्टफिंग तयार झालेलं आहे। हे मी एकदा छान मिक्स करून बाजूला ठेवते। आता इथे आपल्याला कोटिंगसाठीचं बॅटर करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद टाकून घेतले, अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि यात पण आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि पाणी टाकून याचं आपण बॅटर करून घेऊया। बॅटर आपल्याला जास्त सैल पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचे, त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं यामध्ये आणि इथे आपलं बॅटर तयार आहे। आता हे पण मी बाजूला ठेवते। इथे मी ब्रेड घेतलेले आहेत। आपल्याला या ब्रेडचे साईड कट करून घ्यायचे आहे। इथे ब्रेडचे साईड कट करून घेतले। आता याला मी बेलण्याने लाटून घेते। थोडंसं मी हे सपाट करून घेते आणि आपण जे स्टफिंग तयार केलं ते स्टफिंग ठेवून आपल्याला याचा रोल करायचा आहे। इथे मी मैद्याची स्लरी घेतलेली आहे। 2 चमचे मैदा टाकून त्यात पाणी टाकून स्लरी बनवले। ती स्लरी इथे लावून घेते जेणेकरून तो भाग इथे चिटकून राहील, निघणार नाही, तळताना तो बाहेर सुटणार नाही। त्यामुळे आता इथे आपला रोल बनवून झालेला आहे। हे मी या बॅटरमध्ये बुडवून घेते, सगळं कोटिंग करून घेते मस्त रोलला। आता आपल्याला हे डीप फ्राय नाही करायचे, शॅलो फ्राय करायचे। त्यासाठी पॅनमध्ये मी 4 चमचे तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये हे रोल ठेवते। रोल आपल्याला छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत, म्हणजे बेसन कच्चं राहणार नाही। इथे एक बाजू छान फ्राय झाली। आता मी हे उलटून घेते आणि इथे आपले रोल तयार झालेले आहेत। मस्त गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे रोलला। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे आपले एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असे ब्रेड रोल तयार आहेत। खायला एकदम छान लागते आणि यातलं स्टफिंगही तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसते। आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तर मस्त खा, मस्त रहा। धन्यवाद।